हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 11चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे ट्रिग्नोमेट्री, ज्यामध्ये आपण लास्ट लेक्चरपर्यंत एक्झरसाइज 2.2 मधले 5 क्वेश्चन कंप्लीट केले होते. आज आपण चालू करतोय 6 ऑनवर्ड्स. मित्रांनो, तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर इथे आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसेच तुम्ही आत्तापर्यंत जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये बाकी व्हिडिओजच्या लिंक्स दिलेल्या आहेत किंवा बाकी चॅप्टरच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तिथे पण तुम्ही जाऊन ते बघू शकता. तर चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. बघा, क्वेश्चन नंबर 6 घेणार आहे आपण आज. क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला आहे? इफ 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 equals to 0, then find the possible values of cos theta. ओके, हे सॉल्व्ह करायचं आपल्याला आणि cos theta च्या पॉसिबल व्हॅल्यूज काय आहेत, म्हणजे त्याच्या रेंज मध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या, किती येतील ते बघायचं आहे. ओके, सो कसं सॉल्व्ह करणार आहे? काय दिलेलं आपल्याला? 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 equals to 0. ओके, याला आपण हवं तर cos theta equals to x पण पुट करू शकतो. पुट मग काय होऊन जाईल? 2x square minus 11x plus 5 equals to 0. आता आपल्याला 10 सारखं वाटते. ओके, मग काय करणार आहे? 2 into 5 10. 10 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला ज्यांची ऍडिशन ही -11 यायला पाहिजे. ओके, मग काय होऊन जाईल? 10 1 जा 10 आणि हे काय करावं लागेल तर -10 आणि -11 या दोघांची जर का ऍडिशन केली तर ते -11 येईल. ओके, मग सिंपली यामध्ये पुट करा. काय होऊन जाईल बघा, तर 2x square minus 10x या ठिकाणी -x plus 5 equals to 0. आता या दोन पेअर करा. ओके, यामधनं काय कॉमन निघू शकतं? तर हा 2 आहे, x स्क्वेअर दिसतोय, 2x कॉमन निघाला, तर इथे शिल्लक काय आहे? x. ओके, 2 जर बाहेर निघाला, 2x पण बाहेर निघालेला आहे, 2 जर बाहेर निघाला तर -5. या ठिकाणी बघा काय घेऊ शकतो आपण? -1 जर कॉमन काढला तर x, मायनस बाहेर निघालं, 5 इक्वल्स टू 0. सो एक वेळेस कसं सॉल्व्ह करतो आपण याला? तर x -5 अँड इकडे आपल्याला मिळालेलं आहे 2x - 1 इक्वल्स टू 0. सो x -5 इक्वल्स टू 0 एक वेळेस घ्या अँड 2x - 1 इक्वल्स टू 0 घ्या, म्हणजे मग x इक्वल्स टू 5 मिळेल आपल्याला. देन 2x इक्वल्स टू, हा 1 जर तिकडे गेला तर +1, सो x इक्वल्स टू 1/2. पण x म्हणजे काय आहे? तर cos थीटा. सो cos थीटा इक्वल्स टू 5 अँड cos थीटा इक्वल्स टू 1/2. ओके, आता चेक करा. cos थीटाची रेंज काय आहे आपल्याला माहित आहे? cos थीटा -1 to 1. ओके, सो आता हे -1 to 1 च्या मध्ये येते का चेक करा. ही व्हॅल्यू आहे 5 येणार आहे का? नाही. सो 1/2. यस, 1/2 म्हणजे काय होईल तर 0.5. ओके, 0.5 हे -1 to 1 च्या मध्ये आहे. याचा अर्थ याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला? पॉसिबल व्हॅल्यू काय आहे cos थीटाची? सो cos थीटा इक्वल्स टू 1/2 आहे. अगदी सिंपल, 2-3 स्टेप्स मध्ये आन्सर्स मिळालेला आहे. आणि हे जे आहे ते 10th मध्ये आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह करत होतो सेम त्याच वेने आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं. सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड पण सेम आहे. फाइंड द अक्यूट अँगल थीटा. ओके, थीटा फाइंड करायचा आहे. सच दॅट या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, तर 2 cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 3 sin थीटा. ओके, काय करणार आहे मग बघा. आता हा साइन आहे, हा कॉस आहे. ओके, सो याला पण आपण साइन मध्ये कन्वर्ट करूया. कसं कन्वर्ट करणार आहे? सो आपल्याकडे फर्स्ट आयडेंटिटी आहे. ओके, साइन स्क्वेअर थीटा प्लस
कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. या ठिकाणी कॉस दिसतोय. ओके, कॉस दिसतोय. मग कॉसला काय पुट करू शकतो आपण? कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. हा साइन जर इकडे गेला तर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो मग हे पुट करूया. या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? 2 इंटू याला काय पुट करतो आपण कॉस स्क्वेअर थिटाला? तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 3 साइन थिटा. ओके, देन 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 3 मायनस साइन थिटा. ओके, इथे काय केलेलं आहे आपण? तर याला या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 इंटू 1 2 आणि 2 साइन थिटा. मग काय करूया आपण बघा. सो आता काय करायचं आहे? तर या ठिकाणी 3 मायनस नाही. ओके, 3 इंटू साइन थिटा ॲज इट इज. ओके, आता काय करूया आपण? तर हा साइन या साईडला घेऊन जाऊया. म्हणजे काय मिळेल आपल्याला? 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, देन हा साइन इकडे गेल्यानंतर हा मायनस होता प्लस झालेला आहे. सो प्लस 3 साइन थिटा. ओके, आणि हा 2 प्लस आहे या साईडला जर गेला तर तो -2 इक्वल्स टू 0. ओके, अगेन इथे पुट करू शकतो आपण. पुट साइन थिटा इक्वल्स टू एक्स. काय मिळेल मग आपल्याला? 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. अगेन आता याला फॅक्टर्स पाडावे लागतील. 2 इंटू 2 4. ओके, 4चे आपल्याला -4चे असे फॅक्टर्स पाडा की ज्याची ऍडिशन ही 3 येणार आहे. काय मिळतील आपल्याला? 4 मायनस 1. ओके, 4 इंटू -1 -4 आणि या ठिकाणी 4 मायनस 1 3. सो 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस x मायनस 2 इक्वल्स टू 0. मग काय मिळेल बघा. या ठिकाणी आपण 2 आणि x कॉमन काढू शकतो. सो इथे शिल्लक राहिला x. इथला x बाहेर गेलेला आहे. प्लस 2 या ठिकाणी मायनस 1 जर कॉमन काढला आपण, इथं -1 जर कॉमन काढला, सो इथे राहणार आहे x आणि हा मायनस बाहेर गेला. प्लस 2 इक्वल्स टू 0. ओके, देन x प्लस 2 आणि इकडे मिळणार आहे आपल्याला 2x मायनस 1 इक्वल्स टू 0. सो एक वेळेस घ्या. x प्लस 2 इक्वल्स टू 0 अँड 2x मायनस 1 इक्वल्स टू 0. सो x इक्वल्स टू -2 आणि या ठिकाणी मिळतं आपल्याला 2x इक्वल्स टू 1. हा 2 जर इकडे गेला तर x इक्वल्स टू 1/2. पण x म्हणजे काय? तर या ठिकाणी आहे साइन थिटा. ओके, x म्हणजे काय आहे? तर साइन थिटा आहे. सो पुट करूया. साइन थिटा इक्वल्स टू -2 आणि सेकंड या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्याला साइन थिटा इक्वल्स टू 1/2. ओके, आता आपल्याला चेक करायचं आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? थीटा फाइंड करायचा आहे. ओके, सो साइन थिटा याची रेंज काय आहे? तर -1 to 1. ओके, इथे काय मिळालेलं आपल्याला? -2 म्हणजे हा नाही आहे. ओके, साइन थिटा नॉट इक्वल्स टू -2 म्हणजे साइन थिटा कधीच हा -2 नसेल. सो साइन थिटा 1/2 असतो. पण 1/2 कुठे असतो बघा? साइन थिटा विच इज इक्वल्स टू साइन 1/2 कुठे असतो तो? तर 30 डिग्री वरती. ओके, 30 डिग्री म्हणजेच π/6. π/6 म्हणजेच मग थिटा इक्वल्स टू मिळालेला आहे आपल्याला π/6. ओके, आपल्याला काढायला सांगितलं होतं थिटा अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल म्हणजे काय? तर 90 डिग्री पेक्षा छोटा. फाइंड केल्यानंतर मिळालेलं आपल्याला π/6 विच इज 30 डिग्री. ओके, आता इथे आपण अँगल काढायला सांगितला होता डिग्री किंवा रेडियन दोन्हीपैकी कुठलाही जरी याने लिहिलं तरी चालतं आपल्याला. म्हणजे 30 डिग्री जरी लिहिलं किंवा π/6 लिहिलं तरी चालतं. हाही सिंपल होता. आपल्याला 10चा कन्सेप्ट माहित पाहिजे हा. ओके, फॅक्टरायझेशन फॅक्टर पाडलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी 2 व्हॅल्यू मिळालेला. 2 व्हॅल्यू पैकी एकच व्हॅल्यू या ठिकाणी साइन थिटा आहे. कारण -2 साइन नसतो, त्याची व्हॅल्यू कुठेच -2 येत नाही.
त्यामुळे -2 नाही घेतला आपण यूज केलाय sin θ इक्वल्स टू 1/2 विच इज साइन कुठे 1/2 असतो तर π/6 वरती. ओके, अगदी सिंपल कन्सेप्ट आहे, तर कॉपी करा. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 8. फाइंड द एक्यूट अँगल थीटा सच दॅट 5 tan स्क्वेअर थीटा प्लस 3 इक्वल्स टू 9 sec थीटा. ओके, आता जो आपण लास्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह केला होता सेम तसाच आहे. काय दिलेला आहे तर 5 tan स्क्वेअर थीटा प्लस 3 इक्वल्स टू 9 sec थीटा. ओके, काय करणार आहे इथे पण अगेन आपल्याला आयडेंटिटी यूज करावी लागणार आहे. कुठली आयडेंटिटी? सेकंड आयडेंटिटी. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा. आता इथे tan स्क्वेअर दिलेला आहे. ओके, tan स्क्वेअर जर याला सेक मध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर हा 1 या साईडला जाईल, म्हणजेच मिळणार आहे sec स्क्वेअर थीटा मायनस 1. म्हणजे tan स्क्वेअरच्या जागी आपण यूज करू शकतो sec स्क्वेअर थीटा मायनस 1. मग काय मिळेल बघा, 5 tan स्क्वेअरला आपण चेंज करतोय कशात तर sec स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके, प्लस 3 हे जर या साईडला घेतलं तर मायनस 9 sec थीटा इक्वल्स टू 0. ओके, मल्टिप्लाय करा. 5 sec स्क्वेअर थीटा मायनस 5 प्लस 3 मायनस 9 sec थीटा इक्वल्स टू 0. ओके, मग 5 sec स्क्वेअर थीटा ही टर्म घेऊया या साईडला मायनस 9 sec थीटा. ओके, आता इथे काय होऊन जाईल तर हा -5 प्लस 2 म्हणजे -2 इक्वल्स टू 0. -5 प्लस 3 काय मिळणार आपल्याला -2 इक्वल्स टू 0. मग आता अगेन फॅक्टर्स पाडायचे. हा 5 आणि इथे या ठिकाणी -2 दिलेला आहे. ओके, सो -10 याचे दोन फॅक्टर्स पाडायचे आहे. किंवा इथे आपण अगेन याला x म्हणून पण पुट करू शकतो, म्हणजे पुट sec थीटा इक्वल्स टू x. काय होईल थोडंसं कॅल्क्युलेशनसाठी इझी जाईल आपल्याला. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस सेक लिहिण्याची गरज नाही. 5x स्क्वेअर मायनस 9x मायनस 2 इक्वल्स टू 0. ओके, मग आता फॅक्टर्स काय होतील तर -9 यायला पाहिजे. ओके, सो 10 1 जा 10 होईल आणि -9 यायला पाहिजे, सो -10 प्लस 1. ओके, मग काय होईल बघा, 5x स्क्वेअर मायनस 10x प्लस x मायनस 2 इक्वल्स टू 0. काय मिळेल बघा, या ठिकाणी काय कॉमन घेऊ शकतो आपण तर 5x जर कॉमन घेतलं तर इथे शिल्लक आहे x मायनस या ठिकाणी x बाहेर गेलेला आहे, 5 जर बाहेर गेले तर 2 प्लस इथे काय राहील बघा, इथे जर 1 फक्त प्लस 1 जर बाहेर घेतला आपण. ओके, प्लस 1 जर बाहेर घेतला तर x मायनस 2 इक्वल्स टू 0. मग या ठिकाणी बघा आता x मायनस 2 अँड हा 5x प्लस 1 इक्वल्स टू 0. सो मग एक वेळेस x मायनस 2 इक्वल्स टू 0 घ्या, सेकंड 5x प्लस 1 इक्वल्स टू 0 घ्या. सो x इक्वल्स टू काय मिळणार आहे, -2 होतं इकडे गेला तर 2 मिळणार आहे, आणि इथे 5x इक्वल्स टू -1. सो x इक्वल्स टू -1 अपॉन 5. पण x म्हणजे काय आहे तर या ठिकाणी आपण पुट केलेला आहे, x म्हणजे सेक थीटा. ओके, सो सेक थीटा इक्वल्स टू 2 आणि सेक थीटा इक्वल्स टू -1 अपॉन 5. ओके, आता आपण प्रश्न असा येऊ शकतो की सेकची रेंज काय आहे माहित नाही. ओके, मग काय नाही, सिम्पली याला काय करा तर कॉस मध्ये कन्व्हर्ट करा.
कॉस थिटा इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल होईल, म्हणजे 1/2 आणि इकडे कॉस थिटा इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल जर झाला तर -5. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर थिटा फाइंड करायचा आहे. ओके, आता कॉसची व्हॅल्यू -5 कधीच नसते, म्हणजे ही व्हॅल्यू येणारच नाही. कॉस थिटा इक्वल्स टू 1/2. कॉस 1/2 कधी असते तर कॉस 1/2 हा 60 डिग्री वरती असतो. ओके, कॉस 1/2 कधी आहे 60 डिग्री. बघा यासाठी मी स्पेशल एक टेबल तयार करून दिलेला आहे, ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आपण टेबल डोक्यात ठेवू शकतो, सोबतच टेबल कसा तयार करू शकतो यासाठी जी स्पेशल ट्रिक दिलेली आहे. ती जर ट्रिक बघितली नसेल तर इथे आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके, सो पहिल्यांदा ती ट्रिक बघा, जेणेकरून तुम्हाला पुढे कधीच टेबलच्या संदर्भात इश्यूज येणार नाही, तर ते डायरेक्ट तुमच्या नेहमी करता डोक्यात राहील. ओके, सो या ठिकाणी काय होईल मग, कॉस थिटा विच इज इक्वल्स टू कॉस π/3, कारण 60 डिग्रीवर असतो, म्हणजे थिटा इक्वल्स टू π/3. याला डिग्रीमध्ये लिहिलं तरीही चालतं. π/3 म्हणजे 60 डिग्री. ओके, सो थिटा मिळालेला आहे आपल्याला π/3. अगदी इझी आहे, लास्ट क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन होता. ओके, कॉपी करून घ्या. चला बघतोय आपण क्वेश्चन नंबर 10. 9 जो आहे तो पण याचा सेम आहे. ओके, इफ कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल्स टू 5 देन इव्हॅल्युएट सेक थिटा. ओके, सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल आपल्याला काढायची आहे. कशावरनं तर दिलेला आहे कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल्स टू 5. सो बघा कसं करायचं आहे, याला थोडंसं लॉजिक लावावं लागणार आहे. काय दिलेलं आहे तर कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल्स टू 5. कोसेक म्हणजे काय तर 1/sin थिटा प्लस कॉट म्हणजे काय तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा इक्वल्स टू 5. डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे न्यूमरेटरचं ऍडिशन होईल 1 प्लस कॉस थिटा. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे अपॉन साइन थिटा इक्वल्स टू 5. मग या ठिकाणी 1 प्लस कॉस थिटा हा साइन या इकडे जाऊन 5 सोबत मल्टिप्लाय होईल, 5 साइन थिटा. ओके, आता काय करणार आहे आपण, बघा स्क्वेअरिंग करूया. काय होईल बघा, स्क्वेअरिंग टू बोथ साइड काय मिळेल बघा आपल्याला, 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू हा काय होऊन जाईल 25 इंटू साइन स्क्वेअर थिटा. ओके, हा काय मिळेल, आता इथे ए प्लस कॉस थिटा, सो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. सो काय होणार आहे, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 प्लस ट्वाइस ए इंटू बी म्हणजे 2 इंटू कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, इक्वल्स टू 25 साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटाला आपण लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, सो काय होईल बघा, 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू इथे काय होईल बघा तर 25 मायनस 25 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता इथे पण स्क्वेअरची टर्म आहे, इथे पण स्क्वेअरची टर्म आहे, एक साइडला घेऊया. मग काय मिळेल आपल्याला, इथे बघा हा 25 जर इकडे घेतला तर इथे काय आहे कॉस स्क्वेअर थिटा, 25 इकडे जर घेतलं तर प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, देन कॉसची टर्म घेऊया आपण प्लस 2 कॉस थिटा. ओके, देन हा 1 आहे ॲज इट इज प्लस 1 आणि हा 25 या साईडला घेतला तर मायनस 25 इक्वल्स टू 0. ओके, मग काय मिळेल बघा तर ही पण स्क्वेअरची टर्म आहे, ही पण स्क्वेअरची टर्म आहे, म्हणजे हा होऊन जाईल 26 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा. या ठिकाणी मायनस
24, 1 + 1 आहे -25 आहे, इक्वल्स टू 0. ओके, सो आता बघा या ठिकाणी हवं तर याला आपण पुट करू शकतो. पुट x इक्वल्स टू cos थीटा. मग काय मिळेल आपल्याला बघा, 26x² प्लस 2 cos थीटा, सॉरी 2x मायनस 24 इक्वल्स टू 0. सो आता याचे फॅक्टर्स काढायचे. याचे फॅक्टर्स काय, ते +2 आहे, याचा अर्थ फॅक्टर्स पण सेम येतील. मग काय मिळेल आपल्याला, 26x² प्लस 26x या ठिकाणी मायनस 24x मायनस 24 इक्वल्स टू 0. ओके, फॅक्टर्स सारखेच येतील, कारण 26 मायनस 24 जर केलं तर या ठिकाणी 2 मिळणार आहे आपल्याला. मग इथनं काय करूया आपण, 26x बाहेर घेऊया. मग या ठिकाणी काय राहील तर x प्लस 1, इथनं मायनस 24 बाहेर जर घेतला तर x, इथनं मायनस बाहेर गेल्यानंतर x प्लस 1 इक्वल्स टू 0. ओके, मग एक वेळेस लिहिणार आहे आपण x प्लस 1 आणि 26x मायनस 24 इक्वल्स टू 0. सो x प्लस 1 इक्वल्स टू 0 और 26x मायनस 24 इक्वल्स टू 0. सो x इक्वल्स टू -1 आणि या ठिकाणी 26x इक्वल्स टू 24, म्हणजे x इक्वल्स टू 24/26. x काय आहे तर x काय इथे पुट केलेला आहे, cos थीटा. cos थीटा इक्वल्स टू -1 आणि इथे cos थीटा इक्वल्स टू 24/26. पण आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे सेक. मग याला सेक मध्ये कन्वर्ट करूया. मग काय होऊन जाईल तर सेक थीटा इक्वल्स टू -1 आणि या ठिकाणी सेक थीटा इक्वल्स टू 26 सो याला आपण डिवाइड पण करू शकतो. याला जर 2 ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, 13/12. ओके, याला 2 ने जर डिवाइड केलं तर 12/13. बघा या ठिकाणी आता सेक थीटा, ओके, सेक थीटा कधीच -1 नसतो. ठीक आहे, याचा जो काही ग्राफ असतो, याचे जे कर असेल तर ती -1 वरती नॉट डिफाईन असते. ओके, नॉट डिफाईन असते. सो त्यामुळे सेकची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी, सेक थीटा इक्वल्स टू 13/12. ओके, काय मिळाले आपल्याला 13/12. बघा या ठिकाणी आपण कॉसला सेक मध्ये कन्वर्ट केलं. कॉसला सेक मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण, सेक थीटा इक्वल्स टू 1/cos थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू काय होती या ठिकाणी बघा, तर सेक थीटा इक्वल्स टू 1/-1, म्हणजे सेक थीटा इक्वल्स टू -1. सिमिलर असंच इथे पण केलं, याचा रेसिप्रोकल होऊन जाईल. सो फायनल मिळाला काय आपल्याला, सेक थीटा इक्वल्स टू 13/12. आपल्याला फाइंड करायचा होता सेक थीटा. अगदी सिंपल आहे. ओके, या ठिकाणी स्क्वेअरिंग केलेलं आहे आपण. देन या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा आयडेंटिटी यूज केलेली आहे फर्स्ट. ओके, ती आयडेंटिटी यूज करून सॉल्व्ह केलेला आहे. अगदी सिंपल आहे, तुम्ही पण अशा पद्धतीने सहज सॉल्व्ह करू शकता. ओके, कॉपी करून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 11, जो की आहे इफ कॉट थीटा इक्वल्स टू 3/4 अँड, बघा थीटा कुठे आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे थीटा कुठे आहे तर थीटा इन बिटवीन पाय टू 3π/2. आता बघा काही बुक्स मध्ये मिस्टेक आहे, इथे 4 केलेला आहे, 3π/4. ओके, काही बुक्स मध्ये मिस्टेक आहे. सो या क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे ते 3π/2 आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला तर 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, सो 4 कोसेक थीटा प्लस 5
कॉस थीटा दिलेला काय आहे, फक्त आपल्याला कॉट दिलेला आहे. ओके, सो कॉट जर दिलेला असेल तर आपण या ठिकाणी युजिंग कॉट बघा थर्ड आयडेंटिटी यूज करून आपण या ठिकाणी कोसेक फाइंड करू शकतो आपण. ओके, कसं फाइंड करायचं बघा. तर आपली थर्ड आयडेंटिटी काय आहे, तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, मला कोसेक जर पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे, तर कॉट यूज करावं लागणार आहे. कॉटची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून मी कोसेक फाइंड करू शकतो. सो पहिल्यांदा ती आयडेंटिटी यूज करून आपण सॉल्व्ह करूया. काय दिलेले आहे, तर कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. ओके, सो ही आयडेंटिटी यूज करणार आहे. मला हा स्क्वेअर नाही पाहिजे, सो इकडे काय होऊन जाईल, तो स्क्वेअर रूट होऊन जाईल. आणि कॉटची व्हॅल्यू मला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, जी की आहे 3/4 याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो मी. मग सॉल्व्ह करा, काय मिळतं बघा. 1 प्लस याचा जर स्क्वेअर केला 3 चा स्क्वेअर 9, हा 16. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 16 इंटू 1 16 प्लस 9 25. 25 अपॉन हा 16. ओके, याचं स्क्वेअर रूट जर केलं तर काय मिळतं आपल्याला, हा होऊन जाईल 5/4. पण आता स्क्वेअर रूट जर जेव्हा करतो आपण ते प्लस आणि मायनस दोन्ही पण असतं. सो प्लस आहे की मायनस आहे हे ठरवण्यासाठी या ठिकाणी बघा थीटा कुठे आहे ते सांगितलेलं आहे. थीटा कुठे आहे, तर पाय आणि 3π/2 च्या मध्ये, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक कसा असतो, तर हा मायनस असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे कोसेक थीटा. कोसेक थीटा मिळालेला आहे आपल्याला -5/4. ओके, कोसेक वरून आपण साइन काढू शकतो. साइन थीटा याचाच रेसिप्रोकल असेल, तो काय असेल 4/5. हा मायनस असेल तर -4/5. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर कॉस काढायचा आहे. कॉस काढण्यासाठी काय करता येईल आपल्याला बघा, कॉट दिलेला आहे आपल्याकडे, साइन आहे, सो कॉस इझिली काढू शकतो आपण. कसं काढणार आहे बघा, कॉट थीटा इक्वल्स टू काय असतं, तर कॉस थीटा अपॉन साइन थीटा. सो कॉटची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3/4 इक्वल्स टू कॉस नाही आहे, कॉस थीटा अपॉन साइनची व्हॅल्यू दिलेली आहे. साइनची व्हॅल्यू किती आहे, तर -4/5. -4/5. ओके, सो मला पाहिजे फक्त कॉस थीटा. ओके, हा 3/4 आहे, हा या साईडला जर गेला तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार आहे, -4/5. 4 कॅन्सल. सो मिळालेला आहे मला कॉस थीटा इक्वल्स टू काय आहे, तर -3/5. -3/5. ओके, आता मला पाहिजे काय इथे, तर 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा. सो कोसेकची व्हॅल्यू आहे आणि या ठिकाणी मला कॉसची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. मग सिम्पली त्यामध्ये पुट करा, काय होईल बघा, तर 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा. ओके, यामध्ये पुट केल्यानंतर काय मिळणार आहे बघा, 4 कोसेक थीटा. कोसेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, तर -5/4. -5/4 प्लस 5 इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, -3/5. 5 कॅन्सल, 4 कॅन्सल. मग काय राहते इथं, -5 या ठिकाणी प्लस -3. सो मिळतं मला -8. ओके, ही व्हॅल्यू कशाची आहे, तर 4 कोसेक थीटा. ओके, कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा इक्वल्स टू -8. ओके, अगदी सिंपल आहे. आपल्याला दिलं होतं फक्त कॉट आणि त्यावरनं आपल्याला फाइंड करायचं होतं. सो कॉट वरनं काय केलेलं आहे आपण, युजिंग थर्ड आयडेंटिटी, ही थर्ड आयडेंटिटी यूज केली आणि आपण कोसेक फाइंड केला. कोसेकचाच रेसिप्रोकल म्हणजे साइन असतो. ओके, कोसेक जर पाहिजे असेल, मला आपल्याला माहिती आहे रिलेशन आहे आपल्याला दोघांमधलं, फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी, कोसेक थीटा विच इज इक्वल्स टू 1/sin थीटा. ओके,
हो, कोसेक वरनं मी साइन फाइंड केलेला आहे. आता साइन आहे माहित मला, त्यानंतर कॉट माहित आहे मला आणि काढायचा आहे मला कॉस. सो कॉटची आणि साइनची व्हॅल्यू माहित होती, दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या. सो याच्यावरनं मी कॉस काढलेला आहे. ओके, कॉस काढल्यानंतर मग दोन व्हॅल्यू लागत होत्या, कोसेक काढलेला आहे आणि कॉसची व्हॅल्यू लागत होती, कॉस पण काढलेला आहे. सो ह्या दोन व्हॅल्यू यामध्ये पुट केला. सो फायनल आन्सर मला मिळालेला आहे -8. ओके, अगदी सिंपल आहे, थोडासा लॉजिकल विचार करावा लागतो आणि अगदी क्वेश्चन्स आपल्याला इझी वाटायला लागतात. तुम्ही पण हे अशा टाईपचे क्वेश्चन सहज सॉल्व्ह करू शकता. ओके, कॉपी करून घ्या. सो हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 पर्यंत कंप्लीट केलेले आहे. यानंतर आता अजून 4 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, ते नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत. त्या क्वेश्चनसाठी लागणारा जो काही बेसिक आहे तेही आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत, जो कन्सेप्ट असेल तो. सो मित्रांनो, व्हिडिओ जर का चांगला वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण एवढा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. एक लाईक तर नक्कीच करायला पाहिजे तुम्ही. लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलबद्दल इतरांना सांगा. आपल्या कॉलेजचे जे काही ग्रुप्स असतील त्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनलची लिंक शेअर करू शकता, व्हिडिओ शेअर करू शकता. सोबतच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या चॅप्टर्सच्या व्हिडिओची लिंक्स दिलेली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही ते चेकआउट करू शकता. सोबतच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपलं फेसबुक पेज असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल, त्याबरोबर इन्स्टा ID असेल, त्याबरोबर टेलिग्राम चॅनल असेल, हे सगळे तिथे दिलेले आहे. तिथे पण जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. मी स्पेशली सांगेल की टेलिग्राम चॅनलवरती निश्चित फॉलो करा, ज्यावरती आपण नेहमी एज्युकेशनल न्यूज असतील, सोबतच ज्या काही PDFs असतील किंवा नोट्स असतील, ह्या सगळ्या तिथे आपण प्रोव्हाइड करतो. तिथे पण जाऊन तुम्ही निश्चित फॉलो करा. भेटूया उद्या. थँक्यू.